नमस्कार दोस्तानो, कसे आले मका. एक नंबर फळ आला लाव. ह्याला लय खत घातलंय, शेणखत तुफान घातलंय. आणि ही सुद्धा मका तुम्हाला सांगतो कशी आली. ही जरा थोडीशी नरम आलेली आहे, पातळ आलेली आहे. पण ह्याचं कारण म्हणजे विहीर पाडताना ह्या रानात चिखलात वाहनं नाचून नाचून सगळं ही राडा झाला. याला खत भरपूर घातलेलं आहे, तरीसुद्धा आता ही मका टॉपला येणार आहे आपली. ती नेहमीपासून चांगली आहे. ही जरा नरमट आली आहे, पण चांगली येणार म्हणजे येणार. कारण का आता तापलेली आहे. आणि आता तुम्हाला सांगतो पाणी लावलेलं आहे, पाणी पण आपण झोझो येतं आहे. आणि त्या पिपरनिकेल्या साईडची तीसुद्धा मका एकदम जोरात आहे. कशी आहे मका तुम्ही बघू शकताय. मकाचं फळ चांगलं आहे, वरच्या शेतातली मका चांगली आहे, ही सगळं चांगलं आहे. ह्या वर्षी पाऊस पडल्यामुळे उत्पादन चांगलं होणार आहे. तुम्हाला सांगतो जिथं जिथं नवीन बांध काढलं आहे, आता ही जरा पहिला असा बांध होता, ही बांध जरा रान वडावडी केल्यामुळे जरा पड्याला चारल्यामुळं हिथं खत नाही. आणि हिथं खत नसल्यामुळं तुम्हाला सांगतो मका अशा प्रकारे आली. हवा इथं मला दाखवतो, तुम्ही बघू शकता. ह्या मकाला जरा तांबेरा पडलेला आहे. आणि मला तुम्ही सांगा ह्याला कोणती फवारणी करू. कारण का ही मका तर अशी आहे, काही ठिकाणी चांगली मका आहे, काही ठिकाणी अशी आहे. आणि ह्या अशी तांब पेरलेली आहे. तुम्ही जे सांगचाल ती फवारा मी मारायला तयार आहे. पण सांगा तुमचा अनुभव जास्त आहे, माझा अनुभव कमी आहे. कारण का आताच ह्या 2 वर्षामध्ये आम्ही शेती करायला लागलेलो आहे. आणि त्यामुळं आम्हाला जास्त अनुभव नाही. आणि अनुभव नसल्यामुळं तुमच्या अनुभवाची आम्हाला गरज आहे. त्यामुळे ह्या पिकावरती आता पहिला तर फवारा मारलेलाच आहे, तरी फवारा मारूनसुद्धा ही मका तांबेरलेली तशीच आहे. मग आता ह्याच्यावर कोणत्या प्रकारचं औषध मारू ती सांगा, तेच आम्ही औषध आणू. आणि किती लिटर पाणी करायचं आणि किती लिटरच्या पाण्यामध्ये किती औषध मिसळायचं हे बी सांगा. मका चांगली वाढली पाहिजे बघा. तुमच्या आशीर्वादानं मका चांगली आहे. ह्याचं तण मरलं आहे, काही ठिकाणी ढवाळा जास्त आहे बघा. एवढं खत घालूनसुद्धा ढवाळा जास्त आहे बघा. पाणी पण आलेलं आहे बघा, ह्या कोपऱ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. आम्ही शेणखत जास्त घातलं आहे. एवढ्या 3 तुकड्याला म्हणजे 2 एकर मकाला एक अर्धा ठिकाच युरिया टाकला होता पहिल्या पाण्याला. आणि आता अर्धा ठिका ह्या सगळ्याला टाकायचं आहे. म्हणजे 1 ठिका. जास्तीत जास्त रासायनिक खताचा वापर आम्ही करत नाही, जास्त करत नाही. अति प्रमाणात वापर केल्यानंतर जमीन नापीक बनते. ह्याला तुम्हाला सांगतो एवढ्याच राहणारा 2-3 डॅम्पिंग खत घातलेला आहे. म्हणजे खत भरपूर आहे. रासायनिक खताचा दर पण लय वाढली आहे, तर आम्ही कमी वापरतो. आपल्या घरची मसरांचं शेण भरपूर आहे. तुम्हाला सांगतो कच काढून घालतो. टेन्शन घेत नाही, टेन्शन अजिबात बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आता तुम्हाला सांगतो पाणी आलेलं आहे बघा वरनं. आणि काय झालं माहीत आहे का, चिंबूर तर केलं आहे, पण त्या चिंबूरपासून अरे बापू खालच्या खोलात नाही, खाल्ल्या खुरड्या बसली की खुरड्या बसणं बापा बघा मध्ये शिरला पड्याला. खुरड्यात नाही, खुरड्या कुठनं हां येतं कोण खुरड्या कोण येतं कोण. ये मोना खुरड्या कोण, ये खुरड्या कोण. पोरं बघा टनाटन उड्यांची त्या. बापू आलाय बघा, बापू आलाय. हवा दिसला का कसा येते बापू बघा. ए पाणी आहे रे, पाण्यात जाऊ नका. मका भिजवतोय कळतं का नाही. हां बापू अरे कोंबड्या सोडल्या का. हां पप्पा मम्मी नाही, कोण नाही घरी, कोण नाही. फोन आहे बरं असं दे. पाणी पिणं पाणी चांगलं नाही पाहिजे. बोल की बापू रे बोल. मका भिजवते बापू. मका कशी बघ, मका चांगली आहे बापू. आणि तू मको पाय देऊन आला, खरं सांगायचं. मको पाय दिलं ना मोना, मको पाय देऊ नको तू. मको पाय देती तरी म्हणलं ही मका मोडली कुणी आहे का. हे मका लई भारी आहे काय कुठं. सोडा की जावा हे करा. अरे त्याला तांदूळ ही टाकायची, टाका बाजरी ठेवलं का. बरं झालं असेल. सोडा आपण हाय. अरे बोक बी काढलं तर आपण आहे की, बरोबर आहे का नाही.
आणि थोडं तिथं दाण टाकायचं लावायचं. ए बापू, आणि पाणी पहिलं ओत बघा, आणि नवीन तवली भरून आणून ते ओत पण पाणी. हो हां, ही गवत किती आले गवत बाय लय त्याचा खुरपाय लागतंय. थांबा खूप बघा मला माहिती खरं आलं चांगलं नाही. उठ मला बघा, ही मोना आमची आहे बघा. ए मोनाकडे बघे. आणि ह्या मोनाला जास्त बोलता येत नाही. मोना तुझं पूर्ण नाव सांग बघू, बोलता येत नाही. अनुष्का सागर. हा जमते जमते बघा, आता जमा आले. नको पाहिजे नको काय माका मूर्ती आहे तू मोना. अनुष्का हा. हा मत कितवीला आहे बाई तू? पहिलीला दुसरीला आहे बघा, चांगली आहे बघा, अभ्यास करते आता. तिसरीला. पहिलं काय येत नव्हतं, आता जरा जास्त यायला लागले. जाऊ द्याकडे घराकडे जाऊ दे, मी बोलले वाटल्यास पण. बघा हे आपलं घर जवळच आहे बघा इथं. घराशेजारी हित आहे. भिजवायला लागलोय बघा. काय काय मसराकडे गेली नाही बघा. मसराकडे आज पूजाला म्हणलं जा मसराकडे, म्हणलं मग काही भिजवून घेतो. हो हो सोडा पोर म्हणते ती कोंबड्या सोडू. आज घरी कोणच नाही, पप्पा पण इथं आहे आणि मम्मी पण नाही, कोणच नाही म्हणते ती घरी. मग मी एकटा जाईन, पोर आहे ती बघा. आणि पूजाला लावली मसराकडे जा म्हणलं, मसराकडे तेवढाच व्यायाम होतोय. अहो मी पहाटेपासून व्यायाम करतो तुम्हाला सांगतो. जोर बैठक्या पळून येतो 1 किलोमीटर. आणि ही काय व्यायाम करत म्हणलं जा मसरा मागा तेवढाच व्यायाम होईल. आणि मसरा तर काय एवढं सकाळ चारायचं आहे आणि पुन्हा कडदान आहे, भरपूर कडदान आहे तुम्हाला सांगतो. मसरा कडदान खाऊन गस एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही दोस्तांनो. कसं आहे बघा, बढिया का मागे एक चांगला आहे बघा. 1 2 3 4 5 ही 8 ओपा येते ह्या पाडग्यामध्ये. आणि ह्या 8 ओपं तुम्हाला सांगतो, 8 ओपी निम्मेपासून पडेल, त्या निम्मेपासून पडेल भिजवलेलं आहे मागच्या 2 दिवसात. आज सकाळी हिकल भिजवलं हे कोपऱ्यातलं, आणि एवढं आहे ही एवढं आहे. आता पाडगं झालं ना म्हणजे हिथला आपला येडा संपला. मग वरच्या शेतातलं भिजवायचं. त्याकडे बी ज्वारी पाण्याला आली आहे, मका पाण्याला आली आहे, भुईमुग आला आहे पाण्याला. मग सगळं झाले तुम्हाला सांगतो दमादमानं. उद्यापासून मोटर चालू ठेवायची. अरे काय पोरानं सोडल्या का मग त्यातलं काय डबडे काढ की आणि वत पाणी तवली भरून डबड्यात वत की. अरे त्यांना दाणं टाकलं का? दाणं बी टाका रे पोरानं. बघा मका लई चांगली आली आहे, पण काय करायचं, हे तुकडं तसं लई चांगलं होतं पिकायला. आणि ह्याला खात पण लय घातला, पण भानगड कशी झाली, मशागती केली आणि पाजरू लागला. आणि हे रान पडीक राहिलं, त्यामुळं गवतानं खत लय खाल्लं. तुम्हाला सांगतो ह्या गवतानं इतकं खत खाल्लं की बोलायचं काम नाही. पण असू द्या, आता मी काय करतोय तुम्हाला सांगू. आता ही पाणी निमेच्या पुढे गेले बघा, ही निम्यापतूर गेले. आता हे निमेच्या थोडंसं पुढे गेलं की मी काय करणार माहीत आहे का, ह्या थोडा एरिया पाण्यात सोडणार. मग थोडा पाण्यात एरिया सोडला का ती पाणी सेंटर पत्रू जाऊस तर ही एरिया प्रत्येक धानाला मुरत जातोय. थोडा थोडा सोडतो. बोपं बी चांगला आहे इथं, त्यामुळे फुटायची भानगडी येत नाही. चांगला 1 नंबर केलं आहे बाबा, सगळं व्यवस्थित केले. काय नाही ए तकडे टाकू बाई, मागं टाक, मागं जरा. हा टाक दत, हा टाक दत मोना, टाक खाऊची, टाक दत टाका. कोंबड्या तकडं सोडली त्या, आणि ती कोंबड्याला दाण टाका म्हणला. काय झाले आता मका वाढायला लागली. आणि तुम्हाला सांगतो ह्या मकतनं बोकं येतं, आणि बोकं आलं की तुम्हाला सांगतो दिसत नाही.